बघा आता घोर खरंच कलियुग आलंय का म्हणायला काही हरकत नाही. काय बायका शारीरिक लैंगिक सुखासाठी आणि क्षणभर सुखासाठी काय करत आहेत त्यांना सुद्धा समजत नाही. आता अशीच एक महिला जी एका प्रियकराच्या प्रेमात वेडी झाली होती आणि तिचा म्हणजे आता बघा नवरा होता, मूल बाळ होतं, 11 महिन्याचा मुलगा होता. पण हिला एवढी लत लागली होती ना, शारीरिक वासना एवढी हिच्यात जागृत झाली ना, की हिला तिच्या त्या याराशिवाय काही सुचतच नव्हतं. मग हिला तो यारच पाहिजे होता. आणि याराला कसं, आता हिला बाळ होतं 11 महिन्याचं, त्याला नको असणार ना, त्याला तीच पाहिजे होती. बर, तुला नको होतं तर तू नवऱ्याकडे सोडून टाकून जायचं होतं ना बाई, लहान मुलाचा जीव कशाला घ्यायचा. तर ही बाई एवढी वासनिक झालती ना, त्या बाईनं काय केलं, हिला नाही का ती मुलगा अडचण वाटत होता, हिला त्या दुसऱ्या प्रियकराबरोबर लग्न करायचं होतं. आणि अक्षरशः या बाईनी त्या छोट्या मुलाला रडतो त्रास करतो असा त्याच्यावर राग काढून त्याला वरवट्यावर आपटलं. वरवट्यावर आपटून त्याचा जीव घेतला आणि नालायक बाई महिना झाला गायब होती. आणि एका सॅक मध्ये त्याचा मृतदेह भरून एका विहिरीत, भरलेल्या पाण्याच्या विहिरीत फेकून दिला. तिला वाटलं तो मृतदेह नाही का आता हे होईल, नष्ट होईल वगैरे, पण कसं आहे तरंगत वर येत असतो, तो मृतदेह हे होत नसतो पाण्यात टाकला तरी पण. आणि तिचा जो पहिला नवरा होता ती गायब होती, महिना झाला तो शोधतच होता तिला. आणि अचानक तिचा शोध लागला. आणि शोध लागला ही घटना पुणे आणि रांजणगाव मध्ये इथं घडलेली. आता त्या बाईचं नाव एवढं हे सांगितलेलं नाही, पण बघा किती नासकी बाई असं, स्वतःच्या शारीरिक सुखासाठी स्वतःच्या लहान बाळाचा जीव घेतला. आता नंतर त्या बाबा बरोबर काही लेकरं होणार नाहीत का? हा, नालायक किती, लहान मुलांबरोबर असं नाही ना वागलं पाहिजे, नीच. नव्हतं तुला सांभाळायचं तर नवऱ्याकडे टाकून जायचं, कुणीतरी त्याला घेतलं असतं ना, दत्तक वगैरे सांभाळलं असतं. पण काय अरे, यांच्या मेंदू कुठं गुडघ्यात गेलेले असतात का काय माहिती पागलवायांचे. आता तरी ही जेलमध्ये जाऊन बसली, तिथं काय तुझा यार येणार आहे का आता तुझी खाज मिटवायला बाई, मूर्ख. मला तर अशा महिलांचा खूप राग येतो. यार अशा कलियुगातच घटना घडणार आहेत अशा म्हणून सांगितले होते आणि खरंच अशा घटना घडत आहेत. की एक आई अशी कशी काही वागू शकते, जे 9 महिने पोटात ठेवून एवढं त्याला मोठं करायचं, 9 महिने सांभाळायचं, तिला कशी त्याची माया दया आली नसेल त्या बाळाची छोट्या एवढ्या. तर ही पण सत्य घटना घडलेली आहे आणि आपल्या पुण्यामध्ये रांजणगाव येथे घडलेली आहे. तर ह्या महिलेला कठोर कारवाई करून हिला पण आता फाशी देण्यात यावी. म्हणजे अशी परत कुठली आई आपल्या मुलाबरोबर वागली नाही पाहिजे, लहान बाळाबरोबर, असं मला वाटतं. तर ही रिअल स्टोरी. ओके, बाय बाय, सी यू, टेक केअर.